आपल्यासोबत पैठण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय देशमुख सर आहेत। सर, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची षष्ठी महोत्सव सुरू झाले आणि त्या अनुषंगाने पैठण शहरामध्ये जवळपास 3 ते 4 लाख भाविक सध्या दाखल झालेले आहेत। या अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तर आपण भाविक भक्तांना आणि जनतेला आणि व्यापाऱ्यांना काय आवाहन करणार? मी नाथषष्ठी निमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देतो। प्रशासनाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा आहेत। सर्व जे नागरिक आहेत त्यांना मी असे जाहीर आवाहन करतो की 20 ते 22 या काळामध्ये पैठण येथे मोठ्या प्रमाणात भाविक व त्यांच्या दिंड्या पैठण शहरामध्ये दाखल होत असतात। आपण सर्वांनी दिंडीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। तसेच पोलीस प्रशासन हे नागरिकांसाठी आणि भाविकांसाठी आहे। त्या ठिकाणी त्यामुळे जे मार्ग बंद केलेले आहेत त्या ठिकाणाहून जाण्याचा जास्त आग्रह करू नये। फार इमर्जन्सी असेल तर आपण त्या मार्गाचा वापर करावा, विनाकारण आपले वाहनं बाहेर काढू नये असे मी सर्वांना आवाहन करतो, जेणेकरून वारकऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही। तसेच गोदावरी स्नान करण्यासाठी बरेचसे भाविक आपल्या किमती वस्तू, दागिने, पैसे, मोबाईल फोन, कपडे हे त्यांनी आपल्या सहकार्याकडे द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच सर्वांनी दर्शनासाठी जाताना रांगेचा वापर करावा, विनाकारण गर्दीमध्ये चढाओढ करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये। तसेच आपले किमती सोने, दागिने, मोबाईल स्वतः जपावे त्याच्यासाठी जास्त काळजी घ्यावी। तसेच अनोळखी व्यक्तींच्या भूलथापांना अशा वेळी बळी पडू नये। नजीकच्या पोलिसांना त्याबाबत मार्गदर्शन घ्यावे किंवा लगेच मदत मागावी। तसेच अफवावर विश्वास ठेवू नये असे मी सर्वांना आवाहन करतो। तसेच रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये किंवा दिंडीच्या ठिकाणी झोपताना आपल्या किमती वस्तू व मोबाईल याचे काळजी घ्यावी असे मी सर्वांना आवाहन करतो। तसेच दुकानदार व सर्व व्यावसायिकांना मी सर्वांना असे आवाहन करतो की आपले जे CCTV कॅमेरे आहेत ते आपण चालू ठेवावेत। भाविकांना कोणत्याही प्रकारे अंधाराचा गैरफायदा कुणी घेऊ नये म्हणून आपल्या दुकानाच्या बाहेरील व कॉलनीमधील व घराबाहेरील लाईट चालू ठेवावे असे मी सर्वांना आवाहन करतो। तसेच काही आपल्याला संशयास्पद व्यक्ती किंवा त्यांच्या हालचाली दिसून आल्यास आपण डायल 112चा वापर करावा असे मी सर्वांना आवाहन करतो। माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर विनय कुमार राठोड साहेब, ॲडिशनल SP श्री अन्नपूर्णा सिंह मॅडम, श्री SDPO श्री भोरे सर या सर्वांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की आपल्याकडे कोणी व्यक्ती मिसिंग झाली असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस मदत केंद्राची मदत घ्यावी आणि तात्काळ पोलिसाशी संपर्क साधावा असे मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। आपले खूप खूप आभार सर।